असे अनेक दशावतार नाट्य प्रयोगातून त्यांनी आपली दशावताराची यशस्वी सेवा दिली। आज त्यांच्या घराण्यातून त्यांचे सुपुत्र आदरणीय श्री संतोष सावंत हे सुद्धा उत्कृष्ट श्रीपाठ सादर करतात। आदरणीय पंढरीनाथ सावंत विनंती करतो आपल्या शुभस आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं आहे। या कार्यक्रमादरम्यान आदरणीय नगरसेवक प्रहारचे पत्रकार विलास कुडाळकर सर उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं आहे। आदरणीय पंढरीनाथ सावंत सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या। तर मित्रांनो यांच्यासाठी बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, पण वेळेअभावी शब्दरूपी शस्त्र मी बॅन करतो आहे। आदरणीय दत्ता सावंत सर यांच्या शुभ हस्ते या सन्मान होत आहे। संतोष सावंत यांना विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे। आपल्या साक्षीनं हा सन्मान होत आहे। या ठिकाणी संतोष सावंत सुद्धा उपस्थित झालेले आहेत। जोरदार मित्रांनो टाळ्या वाजवण्यात हा सन्मान सोहळा याची देही याची डोळा त्यांना पाहायला मिळाला हे खरोखर संतोष तुझं भाग्य आहे। अविवाचलीस तू सुद्धा भविष्यात असा तर ज्येष्ठ कलाकार होशील आणि आमच्या कुडाळ तालुका कलाकारांच्या वतीने तुझा सुद्धा सन्मान नक्कीच होणार आहे।